आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ही दर्जा म्हणजे हा दर्जा म्हणजे राजमान्यता आहे। मराठी भाषेला अभिजात भाषा ही मराठी भाषा होतीच, प्राचीन भाषा ती होतीच, परंतु कुठल्याही भाषेला राजमान्यता मिळणं हे देखील महत्त्वाचं असतं। आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये मुघलांनी या देशाची राजभाषा फारसी केली होती, त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी आज्ञापत्र काढलं आणि या मराठी मुलकाची आणि आपल्या साम्राज्याची स्वराज्याची भाषा ही मराठी भाषा केली। त्यामुळे मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात या ठिकाणी खऱ्या अर्थानं कोणी केली असेल तर ती छत्रपती शिवरायांनी केली। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज आपली ही जी मराठी आहे, ही मराठी याची पाळंमुळं खोलवर गेलेली पाळंमुळं आहेत। सह्याद्रीच्या कडेपठारावरची मराठी आहे, कृष्णा भीमा गोदावरी वैनगंगा तापीच्या तीरावरची आमची मराठी आहे, सातपुड्याची आमची मराठी आहे, चंद्रपूर गडचिरोली सारख्या आमच्या आदिवासी भागातली मराठी आहे, अजिंठा वेरूळच्या लेण्यातली आमची मराठी आहे, किंवा 720 किलोमीटरचा आमचा जो समुद्र किनारा आहे, या समुद्र किनाऱ्यावरची आमची मराठी आहे।